jungle. शिंदे सेनेचे पदाधिकाऱ्यावर 2 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न, जीव मारण्याची धमकी देत मोटारीवर दगडफेक. सांगली शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिदास लेंगरे आणि सांगली जिल्हा शहरप्रमुख सचिन कांबळे यांच्यावर सोमवारी सायंकाळी लक्ष्मी मंदिर ते कुपवाड रस्ता परिसरात 2 वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झाला. लेंगरे यांच्या मोटारीवर दगड फेकून काच फोडली. यानंतर संतप्त शिंदेसेना समर्थकांनी संजयनगर पोलीस ठाणे गाठून हल्लेखोरावर कारवाईची मागणी केली. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपजिल्हाप्रमुख हरिदास लेंगरे यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक 8 मधून निवडणूक लढवत आहेत. सोमवारी सायंकाळी प्रचारानंतर लेंगरे आणि कार्यकर्त्यांनी कुपवाड फाटा येथे हॉटेलमध्ये चहा घेतला. त्यानंतर लेंगरे व चालक संजय सलगर हे मोटारीतून जात असताना दोघेजण तेथे आले. हरी लेंगरे कोण, त्याला गोळ्या घालणार आहे अशी धमकी दिली. तेव्हा दोघांची दिशाभूल करण्यासाठी लेंगरे पुढे गेलेत असे सांगितले. दोघेजण पुढे जाताच लेंगरे मोटारीतून बसून निघाले. तेव्हा हल्लेखोरांना लेंगरे मोटारीत बसल्याचे समजले. त्यांनी गाडीच्या काचेवर दगड फेकला. काच फुटून तो आत आला. यामध्ये चालक सलगर व लेंगरे यांना काच लागून जखमी झाले. या घटनेपूर्वी कुपवाड रस्त्यावरील बालाजीनगर येथे शहरप्रमुख सचिन कांबळे हे मित्रासमवेत गेले होते. बालाजीनगर पेट्रोल पंपाजवळ चौघांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. कांबळे यास मारहाण करताच ते तात्काळ मोटारीत बसले. तेव्हा मित्रांनी मोटार सुरू करून त्यांना घटनास्थळावरून दूर नेले. एकाच परिसरात 2 वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्याचे समजताच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संजयनगर ठाणे गाठले. बजरंग पाटील, रावसाहेब घेवारे, महेंद्र चंडाळे आदी उपस्थित होते. त्यांनी कारवाईची मागणी केली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आपल्या गाडीवर हल्ला झाला त्याबद्दल काय? काल खरं तर आम्ही कुपवाड फाट्यामध्ये गणेश हॉटेल आणि त्या हॉटेलमध्ये मी माझ्या सहकाऱ्यांना भेटल्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी काही लोक आली आणि त्यांनी भ्याड हल्ला करण्याचा, गाडीवरती दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी माझ्याबरोबर असलेले संजय सलगर यांना विचारत होते की हरिदास लेंगरे कोण आहेत, त्यांना गोळ्या घालायचे. अशा पद्धतीचं काल त्यांनी जे केलेलं आहे त्याचा मी निषेध करतो. आणि मी खाडाचा कट्टर शिवसैनिक आहे, कामगार चळवळीचा एक कार्यकर्ता आहे. मी काय असा कोणा धमक्याला आणि ह्याला घाबरून गप्प बसणारच नाही. यापुढे त्यांना जसं आहे तसं उत्तर देऊ आणि अशी जी काही प्रवृत्ती आहे तिला ठेचून काढून त्यांना काय असतो शिवसैनिक किंवा कामगार चळवळीचे कार्यकर्ते काय असतात, माझ्याबरोबर सगळे कामगार आहेत. या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कामगारांचं योगदान मोठं आहे. या 150 वर्ष राज्य करणाऱ्या गोऱ्या इंग्रजांना घालवण्यासाठी सुद्धा कामगारांचं मोठं योगदान होतं. हे बाकीचे तर आहेत माझ्यासाठी चिल्लर आहेत. हा हल्ला आपल्यावर कशासाठी झाला, काय कारण होतं? हल्ल्यामागचं नेमकं कारण काय? राजकीय मैदान आल्यानंतर प्रतिहल्ले आले, परंतु विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. जर मुद्दा सोडून गुद्द्यावरती आल्यानंतर शिवसैनिकांचा मुद्दा त्यांना परवडणार नाही. म्हणून हे जे आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, लोकांनी निवडणूक हातात घेतलेली, त्याच्यामुळे त्यांना जरा थोडं कुठेतरी ह्या गोष्टीचं काही लोकांना वाईट वाटतंय. मग कोणाला तर पुढं करू नये अशा पद्धतीचं काम करण्याचं चालू आहे. हरिदास लेंगरे यांचा या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय होणार आहे आणि त्यामुळे घाबरून हल्ले होत आहेत. आता खरं तर चूक त्या कोणत्या अँगलनं ते विचार करतात मला माहीत नाही, परंतु निश्चितपणे आपण म्हणतो त्याप्रमाणे जर निवडणूक 2 दिवसावरती आलं आहे, मग आमचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात. मी काल पोलीस स्टेशनला ज्यावेळी मला पत्रकारांनी विचारलं तेव्हा मला त्या गोष्टीचं कुठंतरी वाईट आणि खंत वाटली. मी सुद्धा भावूक झालो की माझे 5 तास गेले म्हणून. हल्ला बिल्ल्याला मी घाबरणारा नाही, फक्त माझी 5 तास कालची मेल धामधुमीतली गेली म्हणून मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने रिॲक्ट होऊन करायला लागलेले निश्चितपणे राजकीय षडयंत्रापोटी चालू आहे सगळं. पोलिसांमध्ये तक्रार दिली, काय कारवाई झाली आतापर्यंत? पोलिसांच्याकडे FIR दाखल केलेला आहे आम्ही. रात्री 12 वाजता FIR झालेला आहे. माझं मेडिकल वगैरे सगळं झालेलं आहे. आता पोलीस पुढचा तपास करून कारवाई करतील. पुढचे शिवसेनेचे नेते साहेब लेंगरे साहेबांना काल त्यांच्या गाडीवर करण्यात आला. त्या साहेबांना आम्हाला हल्ला करण्याला जो व्यक्ती आहे त्या हल्ला करण्याला ज्या व्यक्तीला आम्ही आव्हान देतो, आम्हाला शिवरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा शिकवला आहे. त्या कायद्याच्या गोष्टीमुळे मग आम्ही काल शांत बसलेलो आहे. आम्ही शिवसेना म्हणजे आम्ही हल्ल्याला भीक घालणारे लोक नव्हे. त्या हल्ला करणारा एकच शब्द देतो आम्ही. काल साहेबांना आम्हाला म्हणलेलं आहे, शिवसैनिक आपण शांत संयम घेऊन राहणारी शिवसैनिक आहे. ह्या गोष्टीचा परत आमच्या साहेबांच्या अंगावर दगड मारण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या घरात जाऊन त्या बियाला माणूस ठेवणार नाही हे एवढंच आम्ही सांगतो. कष्टकऱ्यांच्या आमच्या साहेबांच्या हल्ला कोण करील, बियाला माणसं ठेवणार नाही एवढंच मी बोलतो. माझे 2 शब्द संपवतो.